हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर उद्या रक्षाबंधन आहे आणि आज माझी नणंद येणार आहे राखी बांधायला. तर त्यांनी काल फोन केला होता की उद्या येऊ म्हणून राखी बांधायला. तर ते 10 वाजेपर्यंत येणार आहेत आणि आता वाजलेत 9 आणि आमची घरातली ऑल टोटल कामं उरकलेली आहेत. तुम्ही बघू शकता माझं घर पूर्ण क्लीन आहे. दिवाबत्ती पण कधीच झाली आणि ताईंच्यासाठी मी शिरासुद्धा बनवला आहे कारण 10 वाजता येणार आहेत ना. शिरा वगैरे बनवून ठेवला आहे, आल्या की गरम करेन आणि देईन. आणि तुम्हाला माझे डोळे बघा, खूप खूप सुजन आली डोळ्यांना, अशी झोप येते की काय सांगू तुम्हाला. किवची तब्येत बरी नाही, किवला ताप येतोय आणि खोकला झाला आहे. इन्फेक्शन म्हणजे माझ्या दिराच्या मुलाला पण झाला होता ताप वगैरे खोकला वगैरे. मग ते एकमेकांसोबत खेळतात, मग ते एकमेकांचा किवला झाला की त्याला झालं की किवला असं होते. मग आता दोघं पण आजारी आहेत. आता तो मोठावाला थोडा बरा आहे, आता माझं किवू जास्त आजारी आहे. तर 3 दिवस झाले किवची तब्येत बरी नाही आणि माझे डोळे बघा. रात्रभर मी जागीच होतो, आम्ही दोघं पण आम्ही रात्रभर जागीच होतो. सकाळी मला वाटतं काहीतरी 5 वाजता झोप लागत होती आणि परत रोना स्टार्ट आवाज येत असेल. आता गेला तो खालती खेळायला. तुम्हाला मी काहीतरी दाखवते. हां, इथे बघू शकता तुम्ही माझी दिवाबत्ती पण झाली आणि फुलं आहेत ना, ही वाली फुलं माझ्या बहिणीने आणलीत दादरवरून. काल ती दादरला गेलेली तर त्यांनी दादरवरून आणलीत आणि मी रोज घेते आमच्या इथून म्हणजे कोपरपट्टा आहे ना, तिथून घेते. 3 दिवस मला पुरतात, 3-4 दिवस पुरतात मला 1/2 किलो फुलं. आणि ही वाली वेणी बघा, ही वाली वेणी बनवली होती. एक मावशी आहे ना, मला वाटतं बँगलोरची आहे, तर तिने काल येता ट्रेनमध्ये बनवली होती आणि ह्या कल्या होत्या. तर आता आणि इथे बघा मी विठ्ठल रुक्मिणीला ही वेणी घातलेली आहे. ही कल्या होत्या ह्या, म्हणजे त्या मावशीने बनवली ना तेव्हा ह्या कल्या होत्या. आणि काल संध्याकाळी माझ्या सिस्टरने मला दिली तेव्हा पण कल्या होत्या. आणि आता ह्यांची थोडी फुलं होत चाललीत. तर थँक्यू सो मच मावशी, का तू मला मस्त अशी वेणी बनवून दिलीस आणि आज मला देवाला घालायला सुद्धा भेटली. आणि थोडीशी तुम्हाला माझ्या किचनची सुद्धा अपडेट देते. तर चला बघूया किचनमध्ये काय काय चालू आहे माझं काम ते. इथे बघू शकता तुम्ही माझा चहा रेडी झाला होता, पण थंड झाला, मी परत गरम करायला ठेवला. आणि इथे बघा ताईंसाठी बनवला मस्त असा शिरा. पण आता ताई खातील की नाही माहिती नाही, कारण ताई नुसत्या घाईवरच येतात. पण मागच्या टायमिंगला आलं होतं तर मस्त टाईम स्पेंड करून गेल्या, गप्पा गोष्टी करून गेल्या. तर बरं वाटतं असा थांबल्या की. आणि जवळच्या ताई आहेत त्यात तुम्हाला माहिती आहे रोज असतात आमच्या इथं. आणि दुसऱ्या ताई आता कधी येतात माहिती नाही. बघूयात उद्या रक्षाबंधन आहे, पण आज येतात. हां, नाही तर तुम्हाला वाटायचा का रक्षाबंधनचा ब्लॉग आजपासूनच स्टार्ट केला आहे, रक्षाबंधनच्याच दिवशीचा आहे की काय. तर नाही, 1 दिवस अगोदरपासून स्टार्ट केला आहे हा ब्लॉग, कारण ताई आज येणार आहेत ना म्हणून. चला चहा झाला, माझा चहा पिते. कधी नुसता चहा नाही प्यायचा, त्याच्यासोबत काहीतरी खायचं पण असतं. कारण आपण डिरेक्टली कधी नुसता चहाच पितो, तर चहा तसा प्यायचा नसते, त्याच्यासोबत काहीतरी खायचं असतं. म्हणून मी थोडेसे घेतलेत गाठे आणि चहा बघा अर्ध्यापेक्षा कमी कप घेतला. मी चहा पिऊन घेते आणि मग नंतर ह्यांना नाश्ता देते. ह्यांना नाश्त्यामध्ये आंबार सुकट आणि चपाती. आता माझा करून घेते, नंतर मग त्यांना देते. ते आता मस्त तयार होतात. भाऊ काय गालाला काय लावलंय? काय मम्मा बोलून दाखव ना. हा लावते मिक्सर लावते. इतका काय ओला झालास तू? ओला काय झालास? तोंड बघू, तोंड ओला दिसतं तुझा. काय झालंय? हा बस मला कुठे एसी आहे? मामा कॉलेजला. दादा खेळायला. दादा खेळायला गेलाय. ह्यो कोण आहे? बोल कियो आहे. मी कियो आहे. दादा कुठं आहे? दादा कुठं? खेळायला. आणि मामा कुठं? कॉलेजला.
बोलून दाखव एसी, बोलून दाखव एसी. बरं नाही वाटतं माझ्या बाबूला, बरं नाही वाटतं माझ्या बाबूला. हा बस ना किस्सी किती देऊ तुला. इथं उभा राहा, उभा राहा. बाव बघते आणि बोलते बाव. सॉरी कसं बोलतात बघ. नाही तसं नाही करायचं, तसं नाही करायचं. सॉरी कसं बोलतात, सॉरी कसं बोलतात बोलून दाखव. सॉरी कसं बोलतात, सॉरी कसं बोलतात बोल. रात्रभर मी मम्माला झोपून नाही दिलं. हा दुधू नाही, दुधूची बॉटल दिसली, दुधू नाही. नाश्ता कर, नाश्ता नाही केला. दुधू पाहिजे दुधू नको, मिक्सर चालू करायचं. तोंड कसं उतरलंय बाबूचं. बाप्पा नाही करायचा, बाप्पाचं फुल आणलं बघ डॅडीने, फुल आणलंय बघ जास्वंदाचं. मिक्सर आता मी हा नाश्ता ह्यांना देते, मस्त अशी आंबर आणि चपाती. बघू शकता तुम्ही. पूजा चालू तुझे, पूजा चालू तुझे. हा माझा किवीचा नाश्ता. गरम आहे बाबू, गरम आहे. चाचूच्या जवळ युवांश जेवतोय, नाश्ता करतोय. त्याला नका देऊ, तो तुकतय. नाश्ता करतेस तू, खा बसून खा. बाव खा. काय देऊ. युवांश आल्यापासून मला सांगते बाबूला दवा दे, बाबूला दवा दे, औषध दे बोलते. ताईंचा आला होता कॉल. ताई बोलतात की टाईम होईल यायला, 12 वाजेपर्यंत मी येईन. तर बोले ठीक आहे. आणि हे पण गेले ह्यांच्या कामाधंद्यावर. आणि आता मी आणि कियू आहे घरात. कियूची आंघोळ वगैरे केली, कियू झोपलाय. आणि मग मी घेतलंय जेवण बनवायला. तर जेवायला काय बनवलंय ते दाखवते. चला किचनमध्ये. पण अगोदर कियूला दाखवते तुम्हाला. कियूला काढलेत हे वाले कपडे झालेला, कारण त्याची पण बहीण येणार आहे त्याला राखी बांधायला. आणि कियू माझं तिथं झोपलाय. इथे मच्छी फ्राय होते, भात आहे. आणि इथे आहे कालवण मच्छीचा, कसलं तरी डोका आणलंय मच्छीचा. आणि इथे नुसतं मांस आहे. मला माहिती नाही कसली मच्छी येते. आता यांना फोन करून विचारते की कसली मच्छी येते, कारण मी पण फर्स्ट टाईमच बघितली. म्हणजे बघितली पण असेल किंवा खाल्ली पण असेल, पण मला आज काही ओळखली नाही. त्याच्यामुळे त्यांना कॉल करून विचारते की मला समजत नाही कसले येते, ओळखत नाही. जेम्स सारख्याच ह्या बोल्या असतात. झाला असा काल ह्याच्यावरनं दोघा भावांचा भांडण चाललेला, माझ्या कियूचा आणि युवांशचा. तर आज मोठे पाणी हे आणून दिलंय, म्हणजे युवांश घेऊन आलेला पण भाऊंनी आणून दिलंय. चांगली गोष्ट आहे की असाच दोन भावांमध्ये प्रेम राहावा. छोटे आहेत पोरं, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतात. आणि अशा गोष्टी एकमेकाला दिल्या की दोघांमध्ये भांडण होत नाही. आणि दुसरी गोष्ट असा की आमच्या घरी दोन्ही पोरांना एकच वस्तू लागते. माझ्या जावाने काय पडला काय माहिती, एवढा आवाज आला. आणि दोघांचा एकाच वस्तूवरून भांडण होतो, एकाच वस्तूवरून. जरी दुसऱ्या अलग अलग वस्तू दिल्या तरी नाही, एकाच वस्तूवरून दोघांचं भांडण होतं. तर मी पण असा प्रयत्न करीन दोघांना सेम सेम घ्यायचा, कुठली गोष्ट म्हणजे त्यांचे भांडणं होणार नाही. आणि त्यांनी पण असे प्रयत्न करावे की जेणेकरून पोरांचा प्रेम तसंच राहील, भांडणार नाही पोरं. मच्छी फ्राय करून झालेली आहे. आता मी माझं किचन क्लीन करते. थोडीशी भांडी होती ती पण मी क्लीन करून घेतलीत. आणि इथे होतं माझं कालवण, बारीक गॅसवरच ठेवलं आहे. आणि भात पण ऑलमोस्ट झाला आहे 5 मिनिटात, तो पण गॅस बंद करेन. की उठून आलेला बाहेर येत होता ना, की झोप येतोच आहे. आज टिकला भरपूर मोठा लागला बाबूचा. पावडर सगळी लागली माझ्या कपड्यांना. झोप येतोच.
झोप झोप. किळीच्यासाठी मी आणलंय सूप बनवून, कारण किळीची तब्येत बरी नाही आणि जेवला पण नाही तो अजिबात. 4 घास फक्त खाल्लेत, म्हणून त्याच्यासाठी सूप आणलंय बनवून. बघूया ते पित्ते का नाही ते. तांदूळ लागतात बाबू जय जय कर, जय जय कर. जय जय कर, जय जय कर, जय जय कर. दीदीला जय जय कर, जय जय करा. व्हेरी गुड. हा पेढा बरं होता. दीदीला दे, दीदीला दे, दीदीला दे, दीदीला दे चॉकलेट, दीदीला दे. हा आता त्याला पप्पी घ्या, पप्पी घ्या, पप्पी घ्या. हा पप्पी घ्या. हा दीदीला, दीदी घे. पादे किसी कर, किसी कर दीदीला, किसी कर. शप्पा. हा भेडा संपला म्हणते बाई. बस ते बघ मामाला बघ मी काय करते बघ. पुढे देऊ का? काय करते मी मामाला बघ. उद्या सुद्धा बघ काय. हा मामाला पप्पा. बाबूला राग आलाय. हा आता खरंच राग आलाय. इथे या या. काय दिव्यावर जाणार नाही. एकदा टेकला आहे. एकदा टेक. सकाळपासून सांगत होती ताई येणार होत्या. तर ताई आल्या 2:30 वाजता आल्या. 2:30 वाजले ताईंना यायला आणि आल्या. आणि मी सकाळपासून बोलत होती शिरा केलाय ताईंना, शिरा केलाय. पण काय ताईंनी शिरा वगैरे खाला नाही, कारण ताई आल्या डिरेक्टली जेवून. मग ताईंना बोलली थंडा तरी घ्या. मग थंडा घेतला, वेफर घेतले आणि गुलाबजाम दिले. तर गुलाबजाम पण नको बोलते, जेवून आलोय वहिनी. तरी बोलली जाता जाता खा, एक तरी खा, परत कधी येतो ना कधी नाही. म्हणजे आमचं जास्त भेटणं नाही होतं. तर पोरं पण कशी लहान आहेत ना, तर जायला यायला इथंच आहेत तरी पण जायला नाही भेटत. पोरांचंच काढता काढता आमचं चालू आहे दोघींचा पण. त्यांचा पण सेम, छोटा त्यांचा पण बेबी आहे ना, माझा पण. तर मग आले 2:30 वाजता आणि थांबला थोडेसे आणि लगेच गेल्या. 2:45 का 3 वाजता तरी गेल्या लगेच. कुठं तरी जायचं होतं दुसरीकडं पण राखी बांधायला त्यांना. ताई गेल्या. त्याच्यानंतर मग कियूला झोपवला. कियू 3:30 वाजता झोपला आणि मी पण झोपली. आणि आता आम्ही उठलो. मी उठली 4:30लाच, लगेच उठले मी. पण मग तरी मी डोळे बंद करूनच ठेवलेलं, कारण मी जर उठलं तर मग कियू पण उठेल. मग मी पण डोळे असंच बंद करून ठेवलेलं आहे. आणि मग कियू उठला माझा 5:30 वाजता. आणि आत्ता मी फ्रेश वगैरे झाली, आंघोळ वगैरे केले. हां संध्याकाळचा बोलते मी, नाही तर तुम्हाला वाटायचं सकाळचं सांगते का काही. तर आंघोळ वगैरे केली आणि दिवाबत्ती पण केली. हे कामधंद्यात. आणि कियू गेलाय खालती. तर आता कियू आला की कियूला नाश्ता करते, म्हणजे बनवलेलाच आहे, त्याला भरवायचं आहे. आणि गरमी बघा इथे बघा. आत्ता जस्ट आंघोळ केली, एसीतनं निघायची कुठे की लगेच गरम होतं. आणि आता मला काही जेवण वगैरे बनवायचं नाही, कारण जेवण भरपूर आहे. मच्छी पण आहे, कालवणातली पण आहे आणि फ्राय केलेली पण आहे आणि भाकरी पण आहेत. मी दाखवते तुम्हाला. आणि माझ्यासाठी मी यांना सांगितलं मी जेवणार काय नाही, मला शेवपुरी यांना. आणि कियूला चपाती बनवते 2-3, म्हणजे 2-3 खाणार नाही तो, एकच खाईल, पण 2-3 बनवते फक्त.
म्हणजे तो त्याला मच्छीच्या सोबत मी भरतो 8 वाजता. दाखवते मी तुम्हाला किती माझी मच्छी राहिली आणि कशाला नुसताच बनवत बसू. परत तेवढा राहील. आणि उद्या आहे सोमवार, तर सोमवारी आमचा असतो उपवास एक टाईम, तो डायरेक्ट संध्याकाळी सुटेल. मग ते जेवण तसंच राहील. मग दाखवते तुम्हाला किती राहिलं मग समजेल. इथे बघा किती मच्छी राहिली. ते एवढा कालवण आहे आणि फ्राय केलेले दाखवते. फ्राय केलेले एवढे पीसेस आहेत आणि खाणारे एकटेच आहेत, तर ह्याच्यातनं पण फेकायला लागेल भरपूर. तर बघून कोणला तरी देऊन टाकेन. थोडासा खाते मी, सांगायची गरज आहे का? नाही तर परत असं व्हायचं की सकाळपासून तेच सांगते. आता तेवढं राहिलं तर काय करू, तर मीच खाते थोडासा. परत घेऊन आली. असा मला कधी आवडत पण नाही, पण आज गरम गरम आहे ना, म्हणजे आता मी भरपूर गरम केला ना त्याला, त्याच्यामुळे असं वाटतं परत खावा. आता किवला भरवते नाश्ता आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात करेन मी त्याचे आंघोळ. चलो काम पे लगती हूँ. आता आम्ही आलो आमच्या घराच्या टेरेसवर. थोडासा मला बरं वाटतं. इथे क्लायमेट खूप मस्त झाला होता आणि दम लागला मला, एवढे चढून आले. दाखवते तुम्हाला मी क्लायमेट बघा किती छान झालंय. आणि ते कियू आणि मी 7:30 वाजलेत आणि थोडासा उजेड आहे अजून, आणि हे अजून आले नाही. आणि मेन आम्हाला रोज फिरायला लागतं, तर आज आहे. थांब एक मिनिट बाबू, बाबूची चालू आहे मस्ती. मी खायच्या पानांची वेळ लावली होती, मस्त पानं यायला लागली त्याला. आता मी एक पान घेऊन जाते, याच्यातलं माझं काम आहे थोडंसं. आणि इथे मखमलीचं झाड आलंय जास्वंदीची. कियू करतोय मस्ती, तर आता आम्ही चाललो खाली. चला बाबा जाते. बनवली कियूनी भरपूर. थांब ना, देते ना. हा तू काय करशील त्याचं घेऊन, माझं काम आहे बाबा त्याच्याशी. कियूला बनवते चपाती. अशी फुगली बघा. चपाती बनवता आली माझी जाऊ. काय घेऊन आली ते दाखवते. बोंबील आणलेत, ते बोंबील फ्राय करायला लागतील. मच्छी हाय बोलली तरी ती ठेवून गेली. जाऊ चल, तर बनवायला तर लागतील. नाही तर उद्या सोमवार, परवा मंगळवार. खाले यांनी आणि बाबूला देईन थोडेसे. चपात्या झाल्या माझ्या करून. 4च चपात्या येऊन, कारण भाकरीवर मी बोलली मगाशी. आणि इथे मस्त असे कुरकुरीत बोंबील फ्राय होत आहेत. तोपर्यंत मी तुमच्याशी गप्पा मारते. आज मला कियूचे केस कटिंग करायचे होते, हेअर कट करायचे होते त्याचे. म्हणजे मीच करते घरात, ते पकडतात आणि मी करते. म्हणजे 2 जण मिळून आम्ही त्याचे हेअर कट करतो. आणि ह्यांना पण करायचे होते हेअर कट, पण श्रावण महिन्यात हेअर कट करत नाही. तर आता गणपतीलाच डिरेक्टली दोघं पण हेअर कट करतील. आणि बोंबील होत आहेत मस्त कुरकुरीत. कियूला कमी मसालेवाले बनवले आहेत, म्हणजे जेणेकरून किऊ पण खाईल. आणि हे शेवपुरी घ्यायला गेले आणि तिथून मला कॉल केला, बोलते अजून काय पाहिजे का. तर मी बोलले येताना दूध आणा. आणि मी परत रिटर्न कॉल केला त्यांना की अजून एक शेवपुरी आहे ना युवांशला. आणि मी त्यांनी ऑर्डर वगैरे दिली शेवपुरीवाले भैयाला की अजून एक पार्सल कर म्हणून. आणि बघायला गेली अगोदर की युवांश आहे की नाही, की कुठं बाहेर गेला फिरायला. आता बघायला गेली तर तिथं तो नाही. मग यांना फोन करून सांगितलं की तो गेलाय कुठेतरी फिरायला. तर आता बघूयात, कॅन्सल झाली असेल तर बरं आहे, नाहीतर मग ती तशीच तो येईपर्यंत नरम होईल. आमच्या 2 शेवपुऱ्या ऑर्डर काही कॅन्सल झाली नाही. बोंबलांना मला अजून कुरकुरीत बनवायचे आहेत म्हणून मस्त बारीक गॅसवरच ठेवते. कियूला मागवले होते मी ड्रेस, आता ते आलेले आहेत. बघते तर ओपन करून कसे आहेत ते. युवांशात आलाय, आता मी त्याला देते शेवपुरी आणि कियूला भरवते जेवण. तर जर तुम्हाला हा वाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हा ब्लॉगचा मी इथेच एंड करते.